नमस्कार मित्रांनो, ज्ञानसिद्धी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा विचित्र वाटेल, पण तुमच्या आयुष्याचा चेहरा-मोहरा बदलण्याची ताकद त्यात आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय, नेहमी चांगले विचार करा, वाईट विचारांना मनातून काढून टाका. पण मला सांगा, असं कधी शक्य झालंय का? तुम्ही जेवढा प्रयत्न करता की मला हा विचार नकोय, तोच विचार अधिक जोराने परत येतो. मग काय करायचं? आज आपण शिकणार आहोत की आपल्या मनातील वाईट किंवा नकारात्मक विचारांना न दाबता त्यांना ओळखून त्यांचा वापर आपल्या प्रगतीसाठी इंधन म्हणून कसा करायचा. ही कथा आहे तुमच्या माझ्या मनातील त्या अंधाऱ्या कोपऱ्याची, जिथे आपण कोणालाही जाऊ देत नाही. सकाळची वेळ होती. सुमित आपल्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसला होता. समोर कॉम्प्युटर होता, पण त्याचं लक्ष कामात नव्हतं. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. माझा सहकारी माझ्यापेक्षा पुढे कसा गेला? त्यालाच प्रमोशन कसं मिळालं? खरं तर मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत केली होती. मला त्याचा खूप राग येतोय. तो अपयशी झाला तर किती बरं होईल? आणि लगेच सुमितला स्वतःचीच भीती वाटली. बापरे, मी किती वाईट विचार करतोय. मी असा कसा असू शकतो? मी तर एक सुशिक्षित आणि चांगला माणूस आहे. सुमितने ते विचार मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला, पण जितका तो प्रयत्न करायचा तितकाच त्याचा मत्सर व राग वाढत चालला होता. मित्रांनो, सुमितची ही अवस्था तुमचीही कधी झाली आहे का? कोणाबद्दल तरी राग येणे, मत्सर वाटणे, भीती वाटणे किंवा सुडाची भावना निर्माण होणे, आपण याला वाईट विचार म्हणतो आणि स्वतःला दोष देऊ लागतो. मित्रांनो, तुम्हालाही कधी असे नको असलेले विचार त्रास देतात का? कमेंटमध्ये हो टाईप करा. आज आपण हे समजून घेऊ की हे विचार येणं नैसर्गिक का आहे. आपल्या पूर्वजांना हे मानसशास्त्र खूप आधीच समजलं होतं. पुरातनात एक कथा आहे जी या विषयाला उत्तम प्रकारे स्पष्ट करते. ही कथा आहे भगवान शिव आणि अंधकासूर याची. अंधकासूर हा असा राक्षस होता जो अज्ञानातून आणि अंधकारातून जन्माला आला होता. तो जेव्हा देवांवर चालून गेला तेव्हा शिवाने त्याला त्रिशूळाने मारण्याचा प्रयत्न केला. पण गंमत अशी होती की अंधकासुराचा रक्ताचा प्रत्येक थेंब जेव्हा जमिनीवर पडायचा तेव्हा त्यातून हजारो नवीन अंधकासूर निर्माण व्हायचे. हा अंधकासूर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या मनातील नकारात्मक विचार आहेत. तुम्ही जेव्हा एखादा वाईट विचार मारण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्या संघर्षातून मनात अजून 10 वाईट विचार निर्माण होतात. जसं सुमितच्या बाबतीत झालं. रागाला दाबायचा प्रयत्न केला तर भीती आणि अपराधीपणा वाढला. मग शिवानं काय केलं? शिवाने अंधकासुराला मारलं नाही, तर त्याला आपल्या त्रिशूळावर उचलून धरलं आणि शेवटी त्याला आपल्या गणामध्ये सामील करून घेतलं. म्हणजेच त्या नकारात्मक ऊर्जेचं रूपांतर शिवाने भक्ती आणि सेवेत केलं. वाईट विचारांशी लढू नका, त्यांना ओळखा, त्यांना योग्य दिशा द्या, हे तात्पर्य आपल्याला या कथेतून मिळतं. आता वळूया विज्ञानाकडे. 20व्या शतकातील प्रसिद्ध मानसशास्त्र कार्ल जंग यांनी एक संकल्पना मांडली जिला ते द शॅडो म्हणजे सावली म्हणायचे. जंग यांच्या मते आपल्या व्यक्तिमत्वाचा एक असा भाग असतो जो आपण समाजापासून आणि स्वतःपासून लपवून ठेवतो. यात आपला राग, मत्सर, वासना आणि स्वार्थीपणा असतो. जंग म्हणतात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या अचेतन मनाला सचेतन करत नाही तोपर्यंत ते तुमच्या आयुष्यावर राज्य करेल आणि तुम्ही त्याला नशीब म्हणाल. रिसर्च काय सांगतो? युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक आपल्या नकारात्मक भावनांना स्वीकारतात त्यांना जे लोक या भावना दाबतात त्यांच्या तुलनेत कमी मानसिक ताण येतो. जेव्हा आपण म्हणतो की हो मला सध्या मत्सर वाटतोय, तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडाला जो भीती आणि रागाचे केंद्र आहे तो शांत होतो. जर तुम्हाला ही माहिती नवीन वाटत असेल तर ज्ञानसिद्धी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपण पुढे पाहणार आहोत की या शॅडोला शक्तीमध्ये कसं बदलायचं. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. आपल्या त्या राक्षसाला, अंधकासुराला शिवाने जसं गणांमध्ये सामील केलं तसंच आपण कसं करायचं? जेव्हा सुमितला त्याच्या सहकार्याचा मत्सर वाटला तेव्हा त्याने स्वतःला विचारलं पाहिजे, मला याचा मत्सर का वाटतोय? उत्तर मिळेल, कारण मलाही ते यश हवंय. करावा लागणारा बदल, मला तो माणूस आवडत नाही, याऐवजी मला त्याचं ते कौशल्य आवडते ज्यामुळे त्याला यश मिळाले, हा विचार करा. मत्सराची ऊर्जा आता तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रेरित करेल. राग ही एक प्रचंड मोठी ऊर्जा आहे. जेव्हा तुम्हाला कोणाचा राग येतो तेव्हा समजून घ्या की समोरच्याने तुमची मर्यादा ओलांडली आहे. तो राग त्या माणसावर ओरडून वाया घालवण्यापेक्षा इथून पुढे मी माझ्यासोबत असं घडू देणार नाही ही शपथ घेण्यासाठी ती ऊर्जा वापरा. रागाचा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी आणि शिस्तीसाठी करा. भीती आपल्याला सांगते की भविष्यात काहीतरी वाईट घडू शकतं. भीतीला घाबरण्यापेक्षा तिला एक इशारा समजा. जर तुम्हाला परीक्षेची भीती वाटते तर ती भीती तुम्हाला सांगते की तुमचा अभ्यास कमी आहे. त्या भीतीचा वापर करून अभ्यासाचे नियोजन करा. तुम्ही विचाराल, हे सगळं ऐकायला छान वाटते, पण प्रत्यक्ष आयुष्यात कसं करायचं?
त्यासाठी एक छोटीशी ज्ञानसिद्धी पद्धत वापरा. नंबर 1, ओळखा. जेव्हा एखादा वाईट विचार येतोय तेव्हा म्हणा, हा माझा विचार आहे, मी स्वतः विचार नाही. नंबर 2, कारण शोधा. हा विचार मला काय सांगू पाहतोय? मला असुरक्षित वाटतंय का? नंबर 3, कृती करा. या विचारातील ऊर्जेचा वापर करून मी आता काय करू शकतो? लक्षात ठेवा, विचार येणं तुमच्या हातात नाही, पण त्यावर प्रतिक्रिया देणं तुमच्या हातात आहे. जर विचार खूप त्रासदायक असतील तर ते एखाद्या कागदावर लिहून काढा आणि तो कागद जाळून टाका. याला कॅथार्सिस म्हणतात. पण जर हे विचार थांबत नसतील तर तज्ज्ञ समुपदेशकाची मदत घेण्यास संकोच करू नका. ती तुमची कमजोरी नाही तर ताकद आहे. मित्रांनो, कमळ हे चिखलातच फुलतं. चिखल घाणेरडा असतो, पण त्याशिवाय कमळाला पोषण मिळत नाही. तसेच तुमचे वाईट विचार हे तुमच्या मनातील चिखल आहेत. त्यांना फेकून देऊ नका. त्यांचा खत म्हणून वापर करा, जेणेकरून तुमच्या व्यक्तिमत्वाचं कमळ फुलेल. लक्षात ठेवा, ज्ञानसिद्धी म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर त्या माहितीचा वापर करून स्वतःला सिद्ध करणे आहे. तुम्हाला तुमच्या कोणत्या वाईट विचाराला शक्तीमध्ये बदलायला आवडेल? कमेंटमध्ये शेअर करा. तुमच्या एका कमेंटमुळे कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एका डोळे उघडणाऱ्या विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.